हरि ओम. श्री गणपती अथर्व शीर्षाचे अनेकांनी आपापल्या भाषेतून भाषांतर केलेले आहे. मी श्री चंद्रशेखर गर्गे, मुंबई, अथर्व शीर्षाचे मराठीत अनुवाद करून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओम गंग गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओंकार स्वरूपी हे गणेशा, ब्रह्मादी देवगुणांचा तू स्वामी आहेस. तुला माझा नमस्कार असतो. हे गणपतये, प्रत्यक्ष ब्रह्मतत्व केवळ तूच आहेस. सर्व विश्वाचा कर्ता केवळ तूच आहेस. तूच एकटा या सृष्टीचे पालन करणारा आहेस. तूच एकटा या सृष्टीचा संहार करणारा आहेस. तसेच हे विश्वव्यापक ब्रह्मही तूच आहेस. तसेच अविनाशी असे आत्मस्वरूप प्रत्यक्ष तूच आहेस. मी हे सरळ बोलत आहे, सत्य बोलत आहे. हे गणेशा, तू माझे रक्षण कर. तुझ्या रूपगुणांचे वर्णन करणाऱ्या वक्त्यांचे रक्षण कर. तुझा महिमा ऐकणाऱ्या श्रोत्यांचे रक्षण कर. तुझ्या संबंधी ज्ञान देणाऱ्या दात्यांचे रक्षण कर. ते धारण करणाऱ्यांचे रक्षण कर. वेदांगांचे अध्ययन केलेल्यांचे रक्षण कर. शिष्यांचे रक्षण कर. माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. वरच्या बाजूने माझे रक्षण कर. खालच्या बाजूने माझे रक्षण कर. सर्व बाजूंनी माझे रक्षण कर. सर्व आसमंत भागाकडून माझे रक्षण कर. तू वाङ्मय स्वरूप आहेस. तू चैतन्य रूप आहेस. तू आनंदमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू सच्चित आणि आनंद याहून अद्वितीय आहेस. म्हणजे तू सच्चिदानंद रूप आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. ज्ञानमयी आणि विज्ञानमयी आहेस. हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होते. हे सर्व जग तुझ्यामुळे स्थिर राहते. हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच विलीन होते. हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच प्रत्ययास येते. भूमी, उदक, वायू, तेज व आकाश ही पंचमहातत्वे तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही वाणींची चार स्थानेही तूच आहेस. तू त्रिगुणांच्या पलीकडील आहेस. तू तीन अवस्थांच्या पलीकडील आहेस. तू तीनही प्रकारच्या देहांच्या पलीकडील आहेस. तू तीनही काळांच्या पलीकडील आहेस. तू नेहमी नाभी कमलातील मूलाधार चक्राच्या ठिकाणी राहतोस. तीन शक्ती तुझीच रूपे आहेत. जीवनमुक्त योगी मुनी सतत तुझेच ध्यान करीत असतात. तू सृष्टिकर्ता ब्रह्मदेव आहेस. तू सृष्टिपालक विष्णू आहेस. तू सृष्टिसंहारक शंकर आहेस. तू त्रिभुवनाधिपती इंद्र आहेस. तू अग्नी आहेस. तू वायुदेव आहेस. तू सूर्य आहेस. तू चंद्र आहेस. तूच शाश्वत व अविनाशी असे ब्रह्म आहेस. पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग तूच आहेस. आणि ओंकारसुद्धा तुझेच रूप आहे. गण आदी शब्दातील वर्ण ग आहे. हा ग कार प्रथम उच्चारावा. वर्णाक्षरातील पहिला वर्ण अ आहे. तो अकार हा त्या ग नंतर उच्चारावा. त्यावर अनुस्वार ठेवावा. हा अनुस्वार अर्धचंद्राकृतीने सुशोभित असावा. म्हणजे तो अनुनासिकासहित उच्चारावा. अशा तऱ्हेने गंग हे रूप सिद्ध झाले. तार म्हणजेच प्रणव म्हणजेच ओम. या ओमकाराने गम हे अक्षर युक्त असावे. अशा तऱ्हेने ओम गंग हे मंत्राक्षर सिद्ध झाले. हे देवा, ओम गंग हे तुझ्या सर्वश्रेष्ठ एकाक्षर मंत्राचे स्वरूप आहे. ग हा पहिला वर्ण, अकार हे मध्यम रूप आणि अ हा मधला वर्ण आणि अनुस्वार हे अंत्यरूप म्हणजे शेवटी आहे व सर्वात शेवटी अनुनासिक चिन्ह आहे. या चारही वर्णांचे एकीकरण करणारा ओम गंग हा नादस्वर संमोहित करणार आहे. अशा प्रकारे ओम गंग ही गणेश विद्या आहे. गणक हा या विद्येचा ऋषी आहे. निश्रुत गायत्री हा छंद आहे आणि गणपती या मंत्राची देवता आहे. ओम गंग या मंत्रस्वरूप गणपतीला माझा नमस्कार असो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. म्हणजे आम्ही त्या एकदंत गणपतीला जाणतो. त्या वक्रतुंड गणेशाचे आम्ही ध्यान करतो. म्हणून तो गजानन गणेश आम्हाला सद्भक्तीची प्रेरणा देऊ. असा या गणेशास एकच दात असून त्यास 4 हात आहेत. त्याच्या उजव्या हातात पाश आहे. डाव्या हातात त्याने अंकुश धारण केला आहे. खालील डाव्या हातात वरद मुद्रा म्हणजे आशीर्वाद देणारा असून बाजूच्या उजव्या हातात मोदक आहे. उंदीर हे त्याचे वाहन आहे. गणेशाचा वर्ण लाल
व शेंद्री असून या लंबोदर गजाननाचे कान हत्तीचे असल्यामुळे सुपासारखे आहेत. त्यांनी लाल वस्त्रे परिधान केलेली असून अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे. रक्तपुष्पांनी म्हणजे लाल जास्वंदीच्या व तत्सम पुष्पांनी त्यांची पूजा करतात. आपल्या भक्तांच्या प्रती श्री गणेश अत्यंत दयाळू व बुद्धिदाता आहेत. तो सर्व जगाचे कारण आहे. ते अविनाशी असून सृष्टीच्या आधीच प्रकट झालेले आहेत. शिवाय प्रकृती व पुरुष या सर्वांच्या पलीकडे आहेत. अशा गणपतींचे जो नित्य ध्यान करतो ते सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी आहेत. या देवसमूहांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. गणांच्या अधिपतीला नमस्कार असो. शिवगणांच्या अधिपतीला नमस्कार असो. लंबोदर गणेशाला नमस्कार असो. एकदंत गणपतीला नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीला नमस्कार असो. शिवपुत्र गणेशाला नमस्कार असो. इच्छित वर देणाऱ्या या देवतेला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हरिओम तत्सत.